चला बघा, लेक्चर नंबर 4 सोल्युशन्स. तर नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, तसं तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जर बघितला तर हा क्लास 11चा पार्ट आहे आता. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री NCERT मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स नावाचा एक टॉपिक आहे. ओके, तर त्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आपल्याला डिस्कस करायच्या आहेत आजच्या क्लासमध्ये. मग आता ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कोणकोणत्या आहेत आणि कशासाठी असतात? तर एखाद्या सोल्युशनचं जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे म्हणजे काय, एखाद्या सोल्युशनमध्ये किती प्रमाणात सोल्यूट प्रेझेंट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रमाण सांगायचं आहे कोणाचं? सोल्यूटचं, दिलेल्या सोल्युशनमध्ये किंवा सॉल्व्हंटमध्ये. ठीक आहे, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. प्रमाण सांगणं, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ 1 ग्लास पाणी आहे. मग मी सांगितलं बाबा माझ्याजवळ 1 ग्लास पाणी आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये मी 4 चम्मच साखर टाकलेली आहे. म्हणजे हे काय झालं, त्या साखरेचं प्रमाण कशामध्ये? 1 ग्लास पाण्यामध्ये आहे ना. 1 ग्लास पाण्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे? 4 चम्मच समजा. ओके, तर हे सांगणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगणं. मग कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी आपल्याजवळ वेगवेगळ्या मेथड्स आहेत किंवा वेगवेगळे वेज आहेत काय सांगण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला जर कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे तर ते सांगण्यासाठी आपल्याजवळ आहे मोलॅरिटी, मोलॅलिटी. ठीक आहे, जवळपास दोन्ही सारखेच वाटतात. इथं स्पेलिंगमध्ये R आहे आणि इथं L आहे, एवढाच फरक आहे. मोलॅरिटीला कॅपिटल M न दाखवतो, मोलॅलिटीला स्मॉल M न दाखवतो. नंतर आहे मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन X न दाखवतो. नंतर आहे पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, नंतर त्या पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूमलाच पर्सेंट बाय स्ट्रेंथ पण म्हणतात. नंतर पार्ट्स पर मिलियन, पार्ट्स पर बिलियन. नंतर फॉर्मॅलिटी, स्ट्रेंथ आणि नॉर्मॅलिटी. म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत आता. ओके, तर एक एक कॉन्सन्ट्रेशन टर्म आता आपण डिस्कस करू, त्याच्यावरती कशा प्रकारे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात ते आपण पाहू. याच्यापैकी काहीचं काम आपल्याला या चॅप्टरमध्ये आहे. जसं या चॅप्टरमध्ये तुम्हाला मोलॅरिटीचं काम पडेल, मोलॅलिटीचं काम पडेल, मोल फ्रॅक्शनचं काम पडेल, त्यानंतर पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम यांचं काम आपल्याला इथं पडू शकते. हे PPM, PPB, फॉर्मॅलिटी आहे ना, तर नॉर्मॅलिटी, स्ट्रेंथ एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहेत या चॅप्टर पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, तर आता एक एक आपण डिस्कस करू. सर्वात आधी आपल्याजवळ आहे मोलॅरिटी. ओके, मोलॅरिटीला आपण डिनोट करतो कॅपिटल M. ठीक आहे, मोलॅरिटीला डिनोट करतो आपण कॅपिटल M. मोलॅरिटी आपल्याला काय सांगते बघा. मोलॅरिटी सांगते की तुमच्याजवळ 1 DM³ व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा. 1 DM³ म्हणजेच 1 लिटर. सोल्युशन किती आहे आपल्याजवळ? 1 लिटर. मग या 1 लिटर सोल्युशनमध्ये किती मोल्स सोल्यूटचे आहेत है ना. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती मोल सोल्यूट आहे हे सांगणं म्हणजे मोलॅरिटी सांगणं. ठीक आहे, 1 लिटर सोल्युशनमध्ये किती मोल्स सोल्यूटचे आहेत. म्हणजे डेफिनेशन सांगायची असेल तर द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 DM³ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि याचा जर फॉर्म्युला सांगायचा असेल तर मोलॅरिटी, मोलॅरिटी, मोलॅरिटी असते नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन, अपॉनला आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM³ म्हणा किंवा लिटर म्हणा, दोन्ही एकच असतात. ठीक आहे, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर नंबर ऑफ मोल्सला आपण N न दाखवतो. नंबर ऑफ मोल कशाने दाखवतो? N. आणि सोल्यूट आहे म्हणून काय घेणार? 2. सोल्यूट आहे म्हणून काय घेणार? 2.
ठीक आहे. सोल्यूटसाठी आपण 2 घेणार आणि सॉल्व्हंटसाठी 1 घेणार. ठीक आहे. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग याचं युनिट काय होईल सांगा बरं मला. वरती काय आहे रे, मोल. अरे युनिट काय होणार याचं, वरती काय आहे नंबर ऑफ मोल आणि खाली काय आहे व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोलचं युनिट मोल आणि खाली व्हॉल्यूम आहे म्हणजे पर लिटर आहे ना. तर याचं युनिट काय असते, मोल पर लिटर, किंवा तुम्ही काय सांगू शकता, मोल पर डीएम क्यूब. लिटरला काय घेऊ शकता तुम्ही, डीएम क्यूब. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे. ओके. आणि जर टेम्परेचर बदललं तर व्हॉल्यूम बदलते, आणि व्हॉल्यूम बदलला तर मोलॅरिटी काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे टेम्परेचरवर मोलॅरिटी डिपेंड आहे. मोलॅरिटी कधी बदलणार, जेव्हा टेम्परेचर बदलणार. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की इट डिपेंड्स ऑन, मोलॅरिटी डिपेंड्स ऑन, मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर, डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कारण टेम्परेचर बदललं की मोलॅरिटी बदलते, कारण व्हॉल्यूम बदलते. ठीक आहे. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. युनिट मोलॅरिटीचं मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब. आणि मोलॅरिटी कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. आणि मोलॅरिटीची डेफिनेशन काय आहे, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 डीएम क्यूब व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन is called as molarity. परत एकदा, the number of moles of solute present in 1 dm cube volume of solution is called as molarity. परत एकदा, the number of moles of solute present in 1 dm cube volume of solution is called as molarity. परत, the number of moles of solute present in 1 dm cube volume of solution is called as molarity. परत एकदा, the number of moles of solute present in 1 dm cube volume of solution is called as molarity. आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. मग आता या मोलॅरिटीवरून तुम्ही काही गोष्टी सांगू शकता की समजा क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं म्हटलं की तुमच्याजवळ मोलार सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन आहे, मोलार सोल्युशन. मोलार सोल्युशनचा अर्थ काय होते, ज्याची मोलॅरिटी 1 आहे. ज्याची मोलॅरिटी किती आहे, 1, त्याला काय म्हणायचं, मोलार सोल्युशन. ज्या सोल्युशनची मोलॅरिटी 1 आहे. मग आता मोलॅरिटी 1 कधी येणार सांगा बरं मला. या मोलॅरिटीचा आन्सर 1 कधी येणार, जेव्हा हा 1 असेल, हा 1 असेल. तर 1 अपॉन 1 काय होणार, 1. म्हणजे मोल किती घ्यायला लागतील, 1. आणि व्हॉल्यूम बी किती घ्यायला लागेल, 1. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन 1 डीएम क्यूब व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आहे ना. म्हणजे एक मोल कशामध्ये टाकले, 1 डीएम क्यूबमध्ये टाकले तर मोलार सोल्युशन म्हणायचं त्याला. म्हणजे मोलॅरिटी किती, 1. दुसरा आहे माझ्याजवळ सेमी मोलार सोल्युशन. कोणतं, सेमी मोलार सोल्युशन. सेमी मोलार सोल्युशन कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये हाफ मोल सोल्यूट डिझॉल्व करसाल तुम्ही 1 डीएम क्यूब सोल्युशनमध्ये. म्हणजे सोल्यूटचे मोल किती घेतले, आता हाफ घेतले. आणि सेमी मोलारचा अर्थ आहे मोलॅरिटी किती आहे, 0.5. मोलारचा अर्थ मोलॅरिटी 1 आणि सेमी मोलारचा अर्थ मोलॅरिटी 0.5. नंतर आहे माझ्याजवळ डेसी मोलार सोल्युशन. डेसी शब्दाचा अर्थ काय होते, डेसी शब्दाचा, डेसी, सेंटी, मिली शिकवलं होतं का मी. तर डेसी म्हणजे काय होते, डेसी म्हणजे होते 10 to the power -1 है ना. आणि 10 to the power -1 म्हणजे 0.1. म्हणजे डेसी मोलार सोल्युशन म्हणजे ज्याची मोलॅरिटी किती आहे, 0.1 है ना. ज्याची मोलॅरिटी 0.1 आहे त्याला म्हणायचं डेसी मोलार सोल्युशन. कोणतं, डेसी मोलार. मग डेसी मोलार सोल्युशनमध्ये 0.1 मोल सोल्यूट डिझॉल्व करायचे 1 डीएम क्यूब सोल्युशनमध्ये. किती घ्यायचे सोल्यूटचे मोल, 0.1 आणि डिवाइड बाय 1 डीएम क्यूब म्हणजे 1. 0.1 अपॉन 1 0.1. आणि नंतर आहे सेंटी मोलार सोल्युशन. सेंटी म्हणजे 10 to the power -2 आणि 10 to the power -2 म्हणजे
0.01 म्हणजे सेंटीमोलार सोल्युशन म्हणजे 0.01 यम एवढं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला 0.01 मोल घ्यावं लागतील 1 DM³ सोल्युशनमध्ये. ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, मोलार सोल्युशन म्हणजे ज्याची मोलॅरिटी 1, सेमी मोलार सोल्युशन म्हणजे ज्याची मोलॅरिटी 0.5, डेसिमोलार सोल्युशन म्हणजे ज्याची मोलॅरिटी 0.1 आणि सेंटीमोलार सोल्युशन म्हणजे ज्याची मोलॅरिटी 0.01. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मग आता याच्यावरती बेस्ट क्वेश्चन, सिंपल क्वेश्चनपासून सुरुवात करू आपण. काय म्हणत आहे पहा आता, फाइंड मोलॅरिटी. मोलॅरिटी काढायला लागते ऑफ 4 लिटर सोल्युशन, म्हणजे व्हॉल्यूम दिला सोल्युशनचा 4 लिटर सोल्युशन विच कंटेन 90 ग्राम ग्लुकोज. आणि ग्लुकोज किती आहे 90 ग्राम. बघा, तर तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे सगळ्यात पहिले की इथं ग्लुकोज जे आहे ते तुमचं सोल्यूट आहे. 90 ग्राम ग्लुकोज आहे कशामध्ये, सोल्युशनमध्ये. ओके, म्हणजे ग्राम आहे म्हणजे मास आहे, आणि मास आपण कशानं दाखवणार, W. हे लक्षात घ्या. आता या चॅप्टरमध्ये मी काय करणार आहोत, मासला कशानं दाखवणार आहोत, W. आणि मोलार मासला कशानं दाखवणार आहोत, कॅपिटल M. ओके, मग आता मास आहे म्हणजे W, आणि हे जे ग्लुकोज आहे हे काय आहे, सोल्यूट आहे, जे तुम्ही सोल्युशनमध्ये टाकलेलं आहे. ओके, मग आता सोल्यूटसाठी मी 2 घेणार, म्हणजे हा W2 आहे. आणि किती दिला आहे तुम्हाला, 90 ग्राम. किती दिला आहे, 90 ग्राम. आणि फॉर ग्लुकोज तुम्ही M2 सांगू शकता का, फॉर ग्लुकोज. ग्लुकोजसाठी जो M2 असते मोलार मास, पाठ करून ठेवा, किती असते, 180. किती असते, 180 ग्राम पर मोल. लिहून द्यायला आहे तसं मी तुम्हाला. ग्लुकोजचं मोलार मास किती असते, 180. शुक्रोजचं 342, युरियाचं 60, ॲसिटिक ॲसिडचं 60. हे सगळं लिहून द्यायला लागलं असतं, परत एकदा मी लिस्ट करून देईल. तर मोलार मास किती आहे ग्लुकोजचं, 180 ग्राम पर मोल. नंतर काय दिलं तुम्हाला, फाइंड मोलॅरिटी म्हटलं त्यानं, म्हणजे M काढा लागते, कॅपिटल M मोलॅरिटी. आणि 4 लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम दिला सोल्युशनचा किती, 4 लिटर. तर सर्वात आधी आपण काय फाइंड आउट करणार सांगा. आपल्याला W माहीत आहे, M माहीत आहे. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा W आणि M माहीत असते आपण काय काढू शकतो, N काढू शकतो. कारण Nचा फॉर्म्युला काय असते, Nचा फॉर्म्युला असते W/M. बोलत जा, Nचा फॉर्म्युला काय असते, W/M. मग आपण N2 काढणार आहोत, तर W2 आणि M2 असं घ्यायला लागेल ना. हा 2 आहे तर हा पण 2 आणि हा पण 2. ओके, मग आता W2 किती दिला आहे तुम्हाला, 90. M2 किती दिला आहे, 180. म्हणजे उत्तर किती झालं, हे होणार 0 0 कॅन्सल, 9 1 9, 9 2 18. म्हणजे N2 किती झाला रे, 1/2 मोल. N2 माहीत झाला. ओके, आता पुढे रे काय काढणार रे, मोलॅरिटी. आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता N2 किती आहे तुमचा, 1/2 डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिला लिटरमध्ये, बघा 4. किती दिला आहे, 4. म्हणजे काय झालं उत्तर, 1/2 इंटू 4 म्हणजे किती रे, 1/8. किती झालं, 1/8. मग आता 1/8 करता नाही येत का, M किती झाला मग 0.1 डिवाइड केलं तर होणार नाही, 0चा भाग गेला. मग 10, 8 1 8, 2 0, 8 2 16, 4 0, 8 5 40. हे झाली मोलॅरिटी. युनिट काय असते, मोल पर लिटर. ओके, समजला क्वेश्चन. तर सिंपल, फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की ग्लुकोजचं मोलार मास किती असते. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असते, C6H12O6 आहे ना. आणि याच्यावरून तुम्ही मोलार मास काढलं तर ते मोलार मास किती येते, 180. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. फाइंड, काय म्हणत आहे, फाइंड मास ऑफ युरिया प्रेझेंट. मास काढा लागते, मास म्हणजे W काढा लागते, कोणाचं, युरिया है ना. मग युरिया काय असेल तुमचं, सोल्यूट. प्रेझेंट इन 200 ml. ml आहे म्हणजे काय आहे, ml मध्ये काय मोजतो, व्हॉल्यूम. ml मध्ये काय मोजतो, व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम दिला सोल्युशनचा आणि किती दिला रे, 200 ml. पण आपल्याला काय पाहिजे, लिटर. व्हॉल्यूम कशामध्ये पाहिजे, लिटर. मग देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झाला,
200 10 टू द पॉवर -3 लिटर. एम एलला लिटर करा, कितीनं मल्टिप्लाय करतो 10 टू द पॉवर -3. आणि युरिया सोल्यूट आहे म्हणजे तुम्हाला 2 आहे, W2 काढावं लागते. आणि 0.4 m सोल्युशन म्हणजे तुम्हाला मोलॅरिटी दिली किती 0.4 m. m म्हणजे मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचं युनिट मोल पर लिटर. मोलॅरिटीचं युनिट मोल पर लिटर. ठीक आहे, तर काय दिलं तुम्हाला मोलॅरिटी. मग काय करसाल सांगा बरं. देल काय आहे तुम्हाला युरिया. आणि फॉर युरिया आणि युरियाचा फॉर्म्युला काय असते NH2CO NH2. युरियाचा फॉर्म्युला NH2CO NH2. आणि याच्यासाठी जर मोलार मास काढलं, हे सोल्यूट आहे म्हणून 2, तर युरियाचं मोलार मास किती असते 60. किती असते 60 ग्राम पर मोल. मग आता तुम्ही काय करू शकता सांगा. आता तुम्हाला व्हॉल्यूम माहीत आहे, एम माहीत आहे, तर तुम्ही एन काढू शकता की नाही. कारण मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बरोबर आहे. मग आता एम माहीत आहे का तुम्हाला. हा एम आहे, किती आहे 0.4. N2 माहीत आहे का नाही. N2 जसा तसा. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन माहीत आहे का. हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 200 इंटू 10 टू द पॉवर -3. मग आता आपल्याला N2 काढा लागते. काय करसा हे इकडे शिफ्ट करा म्हणजे काय होईल 0.4 इंटू 200 इंटू 10 टू द पॉवर -3 आणि इकडे काय राहिला N2. ओके, म्हणजे इथून तुम्हाला N2 भेटील. किती भेटणार 1 0 आहे तर हा पॉईंट 1 शिफ्ट करा म्हणजे 4 गुणेला 20 10 टू द पॉवर -3. चालते का असं करायला. 1 0 कमी केला की 1 पॉईंट राईटला शिफ्ट करत असतो आपण. मग आता काय होईल N2 4 दुनी 8 80 10 टू द पॉवर -3. हे काय झाले मोल. काय झाले हे मोल. आपल्याला काळा काय लागते पहा रे, काय काढा लागते W2. मग आपला N2 चा फॉर्म्युला काय आहे W2 अपॉन M2. मग आता N2 किती आहे 80 10 टू द पॉवर -3. W2 माहीत नाही, डिवाइड बाय M2 किती आहे 60. मग आपल्याला W2 काढा लागते. हा इकडे शिफ्ट करा 80 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 60 इज इक्वल्स टू W2. काय होईल मग आता 8 सक 48 आहे ना. म्हणजे W2 किती होईल 48 आणि किती 0 रे 2 0 आहे ना. 2 0 आहेत आणि 8 सक 48 आणि 10 टू द पॉवर किती आहे -3. आणि पॉवर मायनस आहे म्हणजे पॉईंट कुठं जात असते. पॉवर मायनस असली तर पॉईंट कुठं जाते लेफ्ट साईडला. किती मायनस आहे 3 मायनस, तर 3 पॉईंट कुठं जाणार लेफ्ट साईडला. मग 3 लेफ्ट साईडनं म्हणजे कुठे येणार इथं. म्हणजे W2 किती आला 4.8 आणि मास आहे कशामध्ये मोजतो ग्राम. झाला W2 किती आला 4.8 ग्राम. समजलं. काय केलं सर्वात आधी व्हॉल्यूम ml मध्ये होता. तुम्ही फॉर्म्युला जर व्यवस्थित लक्षात ठेवसाल तर क्वेश्चन सॉल्व्ह होईल. नाही तर व्हॉल्यूम तुम्ही ml मध्येच पुट केला की उत्तर चुकलं. कारण फॉर्म्युला काय आहे मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम लिटरमध्ये पाहिजे पण देल कशात आहे ml. मग ml ला लिटर करायसाठी कितीनं मल्टिप्लाय करतो 10 टू द पॉवर -3. ओके, मग ते केलं आपण. मग आपल्याला युरिया देल होता. मग आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे की बा युरिया आहे तर युरियाचा मोलार मास किती असते 60 असते. युरियाचा मोलार मास 60 असते. मग ते पुट करावं लागेल. बरोबर. आणि मग आता फॉर्म्युला लावा. पहिले N2 भेटेल. मग N2 चा फॉर्म्युला असते W2 अपॉन M2. मग काय भेटेल तुम्हाला W2 भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट आता थोडं मोल कॉन्सेप्ट सोबत मी याला लिंक करतो आणि मला सांगा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करसा. कोण सांगते. म्हणजे काय अप्रोच असेल तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी बघ काय करसा. सांगा रे.
सांग ऋतुजा. जोरानं बोल. एन इंटू एन एचा फॉर्म्युला लावून सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय भेटेल आपल्याला? एन भेटेल, मोल्स भेटतील. बरोबर का? तुम्हाला देईल का आहेत मॉलिक्युल्स. तर मॉलिक्युल्सवरून मोल काढता येतात की नाही आपल्याला. हा फॉर्म्युला आपण शिकेलो. नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय फॉर्म्युला असते? एन इंटू एन ए. एन ए म्हणजे अवॅगॅड्रो नंबर, त्याची व्हॅल्यू 6.022 10 to the power 23. बरोबर. मग आपल्याला एन काढता येईल. ओके. मग एन भेटला म्हणजे मग आपण सॉल्व करू शकतो याला. बरोबर. काय दिलं आपल्याला? आपल्याला दिलं 6.022 10 to the power 20 मॉलिक्युल्स. म्हणजे आपल्याला दिले नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याला मी कॅपिटल एननं दाखवतो. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला कॅपिटल एन. आणि किती दिला आहे? 6.022 इंटू 10 to the power 20 कॅपिटल एन. ऑफ युरिया प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. मग काय दिला आहे? व्हॉल्यूम दिला आहे. कोणाचा? सोल्युशनचा. किती दिला आहे? 100 ml. मग आता हा 100 ml आहे. आपल्याला काय पाहिजे? बोंबलत जा पटापट. काय पाहिजे? लिटर है ना. मग ml ला लिटर कसं करता? कसं करता? कितीनं मल्टिप्लाय करावं लागते? 10 to the power -3. मग काय होईल हे? लिटर. आता काळ्याचं काय सांगितलं? फाइंड इट्स मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय काढावं लागते? कॅपिटल यम. मोलॅरिटी म्हणजे काय काढावं लागते? कॅपिटल यम. मग काय करसाल? सगळ्यात पहिले तुम्हाला एन माहीत आहे म्हणजे मॉलिक्युल्स माहिती आहेत. आणि मॉलिक्युल्स माहीत असले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला काय असते? एन इंटू एन ए. काय असते फॉर्म्युला? एन इंटू एन ए. मग आता एन किती आहे? 6.022 इंटू 10 to the power 20. एन म्हणजे मोल माहीत आहेत का? नाही. आणि एन ए म्हणजे अवॅगॅड्रो नंबर. किती असते? 6.022 इंटू 10 to the power 23. मग काय करसाल? आपल्याला एन काढावं लागते. हा इकडे शिफ्ट करसाल खाली. मग हा शिफ्ट केला तर काय होईल? 6.022 इंटू 10 to the power 20 डिवाइड बाय 6.022 इंटू 10 to the power 23. आणि इकडे काय राहणार? एन. काय कॅन्सल होते? 6.022 6.022 कॅन्सल. आणि हा 10 to the power 23 आणि इथं 10 to the power 20 आहे. मग काय होईल? तर एन किती होईल? 10 to the power -3. बरोबर आहे का? कारण हा 20 कॅन्सल होईल. इथं 3 राहील. तो 3 वर गेला तर -3. बरोबर. तर एन किती झाला? 10 to the power -3 मोल. दॅट इज या एनलाच तुम्ही काय म्हणसाल? N2. अरे हा N2च आहे ना. ठीक आहे. कारण हे कोणाचे मॉलिक्युल्स होते? युरियाचे. आणि युरिया काय आहे तुमचं? सोल्यूट. मग सोल्यूटचे मोल म्हणजे N2. एनलाच काय म्हणणार तुम्ही? N2. मग आता काय करसाल पुढे? कोणता फॉर्म्युला लावसाल? सांगा रे. मग एवढा भारी आहे का प्रश्न? कशाचा? मोलॅरिटीचा. काय फॉर्म्युला आहे मोलॅरिटीचा? N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बरोबर. मग आता व्हॅल्यू पुट करा. काय आहे व्हॅल्यू? कॅपिटल एम माहीत आहे का? नाही. N2 किती आहे? 10 to the power -3. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे? 100 इंटू 10 to the power -3. काय होईल? -3 कॅन्सल. काय राहिलं? 1/100. 1/100 म्हणजे 0.01. 1/100 म्हणजे 0.01. आणि युनिट मोल पर लिटर. युनिट काय येणार? मोल पर लिटर. झाली मोलॅरिटी. ओके. म्हणजे वेगळं काय होतं या क्वेश्चनमध्ये की तुम्हाला मोल डायरेक्ट दिलं नाही, तुम्हाला मास दिलं नाही, तुम्हाला काय दिले? व्हॉल्यूम दिला. आणि व्हॉल्यूम नाही, काय दिला? मॉलिक्युल्स दिले. आणि मॉलिक्युल्सवरून आपण मोल काढले आणि नंतर आपण काय फाइंड आउट केली? मोलॅरिटी. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके. याला 1.12 करतो मी.
एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, बघा काय करसान. IIT म्हणजे याला JEE ॲडव्हान्स म्हणतो आपण, आहे त्याच्यामध्ये विचारायला क्वेश्चन आहे तो. पहिले IIT म्हणत त्याला. 120 ग्राम ऑफ युरिया इज प्रेझेंट इन 1 लिटर वॉटर. 120 ग्राम युरिया आणि 1 लिटर वॉटर म्हणजे 2 जण आहेत, एक युरिया आणि दुसरं वॉटर. वॉटर काय असते, नेहमी सॉल्वंट. वॉटर काय असते, सॉल्वंट. आणि युरिया सोल्यूट. युरिया काय आहे, सोल्यूट. ओके, मग आता काय करसाल, तुम्हाला एक ग्राम दिला आहे. म्हणजे काय दिलं आहे, ग्राम आहे म्हणजे काय आहे, हां W मास आहे ना. हां किती आहे, 120 ग्राम आहे ना, 120 ग्राम. आणि सोल्यूट आहे म्हणून 2, म्हणजे हा W2 आहे. काय हा W2. आणि कोण आहे रे, युरिया. आणि फॉर युरिया तुम्ही काय सांगू शकता, युरियाचं मोलार मास सांगू शकता. किती असते, 60 ग्राम पर मोल. म्हणजे N2 माहीत झाला की नाही, झाला ना. हां पुढे 1 लिटर वॉटर किती दिलं तुम्हाला, 1 लिटर वॉटर म्हणजे वॉटरचा व्हॉल्यूम आहे हा. कोणाचा व्हॉल्यूम आहे, वॉटरचा. मग आता काय करसाल तुम्ही अशा केसमध्ये, वॉटरचा व्हॉल्यूम आहे, तुम्हाला व्हॉल्यूम कोणाचा पाहिजे. लोच भारी प्रश्न विचारला मी, आहे की नाही. किती विचार करायला गुराला, कोणाचा व्हॉल्यूम पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुमच्याजवळ कॉन्फिडन्स नावाचा प्रकार शून्य आहे की नाही. हे काय सांगावं सरले, आता सरनं विचारलं तर. आपल्याला व्हॉल्यूम कोणाचा दिला आहे, वॉटरचा. आपल्याला पाहिजे कोणाचा, सोल्युशनचा. आपल्या फॉर्म्युल्यात काय आहे, N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग आता व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे तर आपल्याला व्हॉल्यूम सोल्युशनचा लागेल की नाही. यानं देईल कोणता आहे, वॉटरचा. मग काहीतरी प्रयत्न करावं लागतील पुढे आपल्याला, बरोबर की नाही. तर आपल्याला यानं दिला व्हॉल्यूम ऑफ वॉटर, म्हणजे सॉल्वंटचा व्हॉल्यूम दिला. कशाचा व्हॉल्यूम दिला, सॉल्वंटचा. मग आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे तर मी काय करतो, त्याला करतो V1. का 1 म्हणजे काय आहे, सॉल्वंट. आणि तो किती दिला त्यानं आपल्याला, 1 लिटर. किती दिला, 1 लिटर. आता पुढे जाऊ, फाइंड काय म्हणते, मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय काढावं लागते, कॅपिटल M. मोलॅरिटी काढावं लागते ना, म्हणजे कॅपिटल M. आता पुढे डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज 1.12 ग्राम पर ml. काय दिलं तुम्हाला, तुम्हाला दिली डेन्सिटी रो कोणाची, सोल्युशन. आणि किती दिली, 1.12 ग्राम पर ml. 1.12 ग्राम पर ml. मग काय करू शकता आता तुम्ही, डेन्सिटी ऑफ वॉटर दिली. डेन्सिटी म्हणजे रो, वॉटर सॉल्वंट आहे म्हणून 1. आणि किती दिली, 1 ग्राम पर ml. आता बघा इथं जो रो 1 आहे तो 1 ग्राम पर ml आहे. आणि हा V1 किती आहे, 1 लिटर. 1 लिटर म्हणजे 10⁻³ ml. अरे हा ml आहे तर याला बी ml करा, बरोबर. मग आता तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, डेन्सिटीचा फॉर्म्युला असते मास अपॉन व्हॉल्यूम. मग डेन्सिटी ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट, व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. 1 कोणासाठी, सॉल्वंटसाठी. मग रो 1 किती आहे, 1. W1 माहीत आहे का, नाही. V1 किती आहे, V1 हा V1 किती आहे, 10⁻³ मग इथून काय भेटेल तुम्हाला, हा 10⁻³ इकडे गेला तर W1 भेटेल ना. हां तर W1 किती भेटला मग, 10⁻³ कशामध्ये, ग्राम. आणि 10⁻³ म्हणजे किती, 1000 ग्राम, बरोबर का. हां W1 भेटला. आणि W2 तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्ही मास ऑफ सोल्युशन सांगू शकता. सांगणार ना, तर तुम्हाला मास ऑफ सोल्युशन माहीत होईल. इथं मास ऑफ सोल्युशन किती असेल, मास ऑफ सोल्युशन काय असेल, W1 प्लस W2. मग आपला W1 किती आहे, 1000. आणि W2 किती आहे, 120. म्हणजे उत्तर किती झालं, 1120. किती झालं उत्तर, 1120. आणि कशामध्ये, ग्राम.
मग आता मास ऑफ सोल्युशन भेटलं तुम्हाला आणि थोडंसं डोकं लावसाल तर तुम्हाला डेन्सिटी ऑफ सोल्युशन भेटेल आहे काय माहीत आहे ना. हां, डेन्सिटी ऑफ सोल्युशन मास ऑफ सोल्युशन, तर काय भेटेल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे ना. म्हणजे जर मी डेन्सिटीचा फॉर्म्युला लावला कोणासाठी सोल्युशनसाठी, तर मला मास कोणाचं घ्यावं लागेल सोल्युशनचं, व्हॉल्यूम कोणाचा घ्यावा लागेल सोल्युशनचा, बरोबर आहे का. मग हे मास ऑफ सोल्युशन आहे म्हणजे डब्ल्यू आहे ना हा सोल्युशनचा, बरोबर. मग आता काय होईल सांगा, डेन्सिटी ऑफ सोल्युशन किती आहे 1.12. आता बघा हे ग्राम आहे आणि हे काय आहे ग्राम पर एम एल. मग आता डब्ल्यू ऑफ सोल्युशन माहीत आहे का नाही. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, डब्ल्यू ऑफ सोल्युशन माहीत आहे ना, किती आहे डब्ल्यू ऑफ सोल्युशन 1120 आणि खाली काय येणार व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग काय करसा, हा पाहिजे हा इकडे घेऊन जा, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय होणार 1120 डिवाइड बाय 1.12, बरोबर आहे का. पण हे आन्सर कशामध्ये येणार, डेन्सिटी कशामध्ये आहे एम एल, तर हे उत्तर कशामध्ये आलं एम एलमध्ये, कारण डेन्सिटीमध्ये एम एल आहे ना, तर हे उत्तर एम एलमध्ये आहे. पण आपल्याला व्हॉल्यूम कशात पाहिजे लिटर. मग एम एलला लिटर कसं करणार 10⁻³ म्हणजे काय होईल 1120 10⁻³ आणि डिवाइड बाय 1.12 कशामध्ये झालं हे लिटर. मग आता मला सांगा 10⁻³ आहे म्हणजे पॉईंट कितीनं शिफ्ट होते 3नं, आणि हा पॉईंट जर 3नं शिफ्ट केला तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झालं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1.12 डिवाइड बाय 1.12 असं आलं ना. मग दोन्ही काय झाले कॅन्सल, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झाला 1 कशामध्ये लिटर झालं. हां, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन झालं. काढायचं काय आहे मोलॅरिटी, म्हणजे N2चं काम आहे. बरं, N2चं काम आहे ना, आणि N2चा फॉर्म्युला W2/M2. मग W2 किती आहे 120 आणि M2 किती आहे 60. पारे W2 120 M2 60 म्हणजे उत्तर किती आलं 2, म्हणजे N2 किती झाला 2 मोल झाला. पुढे आता काय काढा लागते, काय काढा लागते मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला N2 व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग आता N2 किती आहे 2, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे लिटरमध्ये 1, म्हणजे उत्तर किती झालं 2, आणि युनिट काय असते मोल पर लिटर. झाली मोलॅरिटी. मजा आली की नाही, आहे की नाही. तर याला म्हणतात क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावावं लागलं. डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युला माहीत आहे आणि उत्तर काढलं असं नाही आहे. म्हणूनच तो IITचा प्रश्न आहे ना, म्हणून विचारायला की तिकडे. फक्त मी तो तुम्हाला थोडासा सोपा करून दिला. त्याच्यात हार्ड काय होतं माहीत आहे का, हे कॅल्क्युलेशन जे मी कट केलं की नाही इथं 1.12/1.12 ॲक्च्युअलमध्ये तिथं काय होतं मी करेक्शन केलं की नाही. मी याच्यासाठी करेक्शन केलं की तुम्हाला जरासं बरं वाटलं पाहिजे क्वेश्चन सॉल्व करता खेपी आहे ना, नाही तर तुम्हाला बरं वाटलं नसतं. कारण इथं होतं 1.112 आणि मग तो 1.112 कॅन्सल झाला असता काय, मग जराशी तकलीफ घ्यायला लागली असती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला आहे ना, आणि मग हे कॅल्क्युलेशन करून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन भेटला असता. ओके, समजला क्वेश्चन. काय काय केलं आपण परत एकदा रिवाईज करतो. सर्वात आधी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय द्यायला होतं 120 ग्राम युरिया, म्हणजे ग्राम आहे म्हणजे W आहे, युरिया सोल्यूट आहे म्हणजे W2. सोल्यूटसाठी मी काय म्हणतो 2 म्हणतो. किती आहे 120 ग्राम. प्रेझेंट इन 1 लिटर वॉटर. 1 लिटर वॉटर काय आहे आपलं सॉल्वंट. मग सॉल्वंट वॉटर आहे 1 लिटर आहे म्हणजे 10⁻³ ml है ना. नंतर फाइंड मोलॅरिटी M काढा लागते. डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलं आहे आणि डेन्सिटी ऑफ वॉटर दिलं आहे. डेन्सिटी ऑफ सोल्युशन डेन्सिटी ऑफ वॉटर. तर मला डेन्सिटी ऑफ वॉटर आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर माहीत आहे, तर मी मास ऑफ वॉटर काढू शकतो की नाही, बरोबर. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. इथं मी मास काढलं वॉटरचं. मग वॉटरचं मास माहीत आहे मला, म्हणजे सॉल्वंटचं मास माहीत आहे, सोल्यूटचं मास माहीत आहे, तर मला सोल्युशनचं मास माहीत होईल. सॉल्वंटचं माहीत झालं, सोल्यूटचं माहीत झालं, म्हणजे सोल्युशनचं माहीत होईल. मग मी सोल्युशनचं मास काढलं W1 + W2, मग मास ऑफ सोल्युशन भेटलं. मग सोल्युशनचा मास माहीत आहे, सोल्युशनची डेन्सिटी माहीत आहे, तर मी सोल्युशनचा व्हॉल्यूम काढू शकतो. पण हा व्हॉल्यूम कशामध्ये येणार, डेन्सिटी ml मध्ये होती, तर व्हॉल्यूम कशामध्ये आला हा ml. मग mlला लिटर करायसाठी 10⁻³ मग इथून तुम्ही काय काढला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, मग N2 पाहिजे W2/M2. N2 काढला आणि मग M काढला N2 व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. समजलं.
समजलं का? ठीक आहे. AIEEE 2011 म्हणजे मी दिला होता हा क्वेश्चन 2011ला. तर दाखवा सॉल्व करून मला मग आता करा. सेम क्वेश्चन आहे. करा पटकन. सेम तसाच क्वेश्चन आहे. पहिल्यापेक्षा थोडंसं सोपं करून दिलं झाले. पटकन करत जा ना अभ्यास जरा. करा केलं तर येईल की नाही. पहिल्या क्वेश्चनपेक्षा सोपा आहे हा. कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होईल. झालं का? इतका भारी आहे का नाही?
झालं का? किती आलं? प्रांजली, ए बघा, डिझॉल्विंग 120 ग्राम युरिया आणि त्याचं मॉलिक्युलर वेट बी दिलं आहे, म्हणजे मोलार मास बी दिलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिलं आहे W2 किती 120 ग्राम आणि मोलार मास त्याचं म्हणजे M2 किती दिलं 60 ग्राम पर मोल असते. पुढे काय दिलं 1000 ग्राम वॉटर. वॉटर काय आहे रे? सॉल्वंट. अरे डोक्यात पटकन आलं पाहिजे, वॉटर सॉल्वंट आहे, युरिया काय आहे सोल्यूट. मग आपल्याला W1 दिला, किती दिला W1 1000 ग्राम. गेव अ सोल्युशन ऑफ डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटी दिली तुम्हाला कोणाची सोल्युशनची, किती आहे 1.15 ग्राम पर ml. आणि काळा काय लागते मोलॅरिटी. मगापेक्षा सोपी केलं त्यानं. बघा, जर तुम्हाला सोल्युशनची डेन्सिटी माहीत आहे तर सोल्युशनचा मास काढता येते का? मास ऑफ सोल्युशन काय असते? मास ऑफ सोल्युशन असते W1 प्लस W2. मग W1 किती दिला आहे आपल्याला 1000 आणि W2 किती दिला आहे 120. म्हणजे किती झालं हे 1120 कशामध्ये ग्राम. हे झालं तुमचा W सोल्युशन. मग आता सोल्युशनचा मास माहीत झालं तुम्हाला, सोल्युशनची डेन्सिटी माहीत आहे, तर सोल्युशनचा व्हॉल्यूम माहीत होते की नाही. कारण डेन्सिटी ऑफ सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता व्हॅल्यू पुट करा. आता जर व्हॅल्यू पुट केल्या तर डेन्सिटी ऑफ सोल्युशन आहे 1.15. मास ऑफ सोल्युशन किती आहे ते बी माहीत आहे, किती आहे 1120 आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इकडे शिफ्ट करा, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन झाला 1120 अपॉन 1.15. पण हा कशामध्ये झाला ml मध्ये आहे ना. का ml मध्ये? कारण डेन्सिटी ml मध्ये आहे. आपल्याला व्हॉल्यूम कशात पाहिजे लिटर. मग काय करणार 1120 10 to the power -3. मग झाला हा लिटर आणि खाली 1.15. मग आता -3 आहे म्हणजे पॉईंट कितीनं शिफ्ट होईल? पॉईंट शिफ्ट होईल 3नं आणि 3नं पॉईंट शिफ्ट झाला तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झाला 1.12 डिवाइड बाय 1.15 कशामध्ये लिटर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झाला 1.12 अपॉन 1.15 लिटर. मग आता काय काढसाल तुम्ही W2 माहीत आहे, M2 माहीत आहे, तर काय काढू शकता N2. मग आता काय होईल आपला N2चा फॉर्म्युला, N2चा फॉर्म्युला आहे W2 अपॉन M2. W2 किती आहे 120 आणि M2 किती आहे 60. म्हणजे उत्तर किती आलं 2. म्हणजे N2 किती झाला तुमचा 2 मोल. मग आता मोलॅरिटी काढायचा फॉर्म्युला काय आहे N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग आता N2 पुट करा आता व्हॅल्यू. तर कॅपिटल M किती होणार N2 किती आहे तुमचा 2 डिवाइड बाय काय ना 2 डिवाइड बाय 1.12 डिवाइड बाय 1.15. व्हॉल्यूम 1.12 डिवाइड बाय 1.15. 1.12 डिवाइड बाय 1.15 हा कुठं जाणार वर. म्हणजे मोलॅरिटी किती झाली 2 इंटू 1.15 डिवाइड बाय 1.12. आता 2नं जर डिवाइड केलं तर किती होईल हां मल्टिप्लाय केलं डिवाइड नाही. 2 पंच 10 चाला 1 2 1 2 1 3 नंतर पॉईंट 2 1 2 2.30 डिवाइड बाय 1.12. आता हा पॉईंट 2नं शिफ्ट करा, हा पॉईंट 2नं शिफ्ट करा, म्हणजे वर किती होईल 230 खाली 112. कितीनं डिवाइड होते 2नं डिवाइड केलं तर 2 1 2 2 1 2 2 पंच 10 डिवाइड बाय इथं केलं तर 2 पंच 10 बेसक 12. बरोबर आहे. म्हणजे हा झाला कॅपिटल M. किती होईल डबल आहे का 56ची डबल 112. म्हणजे आपला आन्सर काय येईल 2 पॉईंट समथिंग येईल का 2 पॉईंट समथिंग आहे का ऑप्शन. हां पण 2 पॉईंट समथिंग म्हणजे हा तर गेला आणि हा बी गेला 2 राहिले. आता 2वर जुगार खेळा लागते आहे की
2 राहील ना. एक तर 2.05 येईल, एक तर 2.22 येईल. तर मला वाटते 2.05 येते असं वाटते मला. का? कारण 156ला जर तुम्ही 115ला जर 56 डिवाईड केलं तर करा असं, 115 डिवाइड बाय 56, 56 दुनी किती होते 112, राहिले किती 3. मग आता काय करणार आपण, पॉईंट घेणार, खाली घेणार 0, भाग जात नाही मग 0, बरोबर ना. मग अजून एक 0 घेणार, मग आता काय होईल, 5 5 25, 5 30 म्हणजे 280. 5 केलं तर 5 30, 7 3, 5 25 आणि 3 28, बरोबर आहे का. 0 इथं 2 असं येईल, म्हणजे 2.05 येते ना. पहा बरं, एवढं लेंदी कॅल्क्युलेशनही सोपं करता येते, ते जमलं पाहिजे फक्त. 2.05 मोल पर लिटर आहे का उत्तर. झालं. कोणता ऑप्शन आहे, सी करेक्ट आहे. 2.05 आलता का. 2.05. सेम क्वेश्चन, फक्त या क्वेश्चनमध्ये काय केलं त्यानं, मास ऑफ सोल्युशन काढण्यासाठी सॉल्व्हंटचा मास डायरेक्ट दिलं. मागच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व्हंटचा मास दिलं नव्हतं, सॉल्व्हंटसाठी डेन्सिटी दिली होती आहे ना. मग आपण त्याच्यावरून मास काढलं होतं. इथं मास डायरेक्ट गिवन आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. ओके. नेक्स्ट क्लासमध्ये अजून एक डायल्युशन लॉ आहे आणि एक मिक्सिंग ऑफ सोल्युशनचे क्वेश्चन असतात, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.